नाले असतात, विशेषतः पाणी वाहून येणारी जी आहे ती साफसफाई करत असतो. त्याच्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या शहरामध्ये होल्डिंग पॉन्डची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे. तिथे काही रेक्लेमेशन आपण केलेलं नव्हतं आणि 11 होल्डिंग पॉन्ड आपल्याकडे तयार झालेले आहे आणि मोठे 27 मोठे नाले आहेत जे आपल्या पारसी हिल पासून आपल्याला बेलापूरच्या जी आपली टेकडी आहे तिथून ओरिजिनेट होतात आणि शेवट आपल्या खाडीला जाऊन मिळतात, दिघापासून ते बेलापूरपर्यंत. मी आज दिघापासून ह्या कामाची पाहणी सुरुवात केली. बहुतांश ठिकाणी आता सगळ्यांकडे सगळे नाले साफसफाईचे कामं सुरू झालेली आहेत. त्याला गती देण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. दिघामधून झाल्यानंतर महापे आणि घनसोली आणि नंतर मग कोपरखैरणे या भागामध्ये जे मोठे मोठे नाले आहेत त्या नाल्यांची सुद्धा पाहणी करण्यात आली आणि तिथे सुद्धा तातडीने ह्या सर्व नाल्यांची साफसफाई ही 15 मे पर्यंत सगळ्यांना कंप्लीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल की मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस आपल्या बेलापूरच्या होल्डिंग पॉन्डमध्ये असलेलं पंप हाऊसचं काम चालू होतं आणि ते तिथे आपण एक तात्पुरता बंधारा बांधलेला होता. तो बंधारा काढायचा राहून गेला. दरम्यानच्या काळामध्ये पाऊस आला आणि सगळ्या आपल्याला त्या बेलापूरच्या सेक्टरमध्ये पूर्ण आपल्याला पाणी झालं. नागरिकांना त्याचा निश्चितपणे त्रास झाला आणि याची एन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो काही बंधाऱ्याचे फ्लॅपगेट जे होते ती फ्लॅपगेट कशी ती बंद राहिलेली होती. त्याच्याबाबत आपण संबंधितांवर जबाबदारी तर निश्चित करतोय, परंतु अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आता वाशी होल्डिंग पॉन्डमध्ये सुद्धा ते काम सुरू आहे.